नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुंभार तासगाव यश ॲग्रो लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा जो कमीत कमी खर्चात आपला संवाद चालू आहे, उत्पादन चांगलं काढण्यासाठीचा त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, पिंक बेरी म्हणजे ज्या द्राक्षावर पिंक कलर येतो त्याच्यावर उपाय काय हे विषयावर मी आज आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या अगोदर मी आपल्याला विनंती करेन की जास्तीत जास्त चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, आवडला तर नक्की लाईक करा. अजून आपल्या कोणत्या विषयावर बोलता येईल ह्या विषयाच्या अनुषंगानं कमेंटही करण्याचा प्रयत्न करा. बागायतदार बंधूंनो, पिंक बेरी मी पहिल्याच तळाला सांगून टाकतो, पिंक बेरीला औषध नाही, कारण ही विकृती आहे. विकृती म्हणजे होतं कसं, रात्री थंडी प्रचंड पडते, दिवसा टेम्परेचर जास्त वाढतं, ह्याच्यात फोटोसिंथेसिस थोडंसं हलतं आणि बंचवर पिंक कलर येतो, त्याला आपण पिंक बेरी म्हणतो. ह्याच्यावर मार्केटमध्ये अनेक औषधं आहेत, पण त्याचा काही उपयोग होत नाही आहे. ह्याच्यावर सोडियम डायथिओकार्बामेट 100 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम आणि ॲस्कॉर्बिक ॲसिड 100 लिटर पाण्यासाठी 50 ग्रॅम अशीही फवारणी दिली जाते, परंतु ह्या फवारणीचा सुद्धा उपयोग होत नाही. पण माणसाचं मन राहत नाही, म्हणून मनुष्य एखादा स्प्रे करायला लावतो, म्हणून हा स्प्रे सांगितला. ह्याचा उपयोग साखर फोटोसिंथेसिस चांगलं होणे आणि भुरीसाठी सुद्धा ह्याचा फायदा होतो. ह्याचा पिंकचा काहीही संबंध नाही आहे. ह्याच्यावरचा उपाय एकच आहे, जे बंच आहेत आपले ते बंच पेपरनं पॅक करून झाकून टाकणे, भुरीचं औषध दिल्या म्हणजे माल मऊ पडला किंवा मऊ पडायला चालू झाला, म्हणजे पाणी सगळं फिरलं, भुरीसाठीचा एखादा आपण स्प्रे दिला, म्हणजे जो रिसिड्यू राहणार नाही असा स्प्रे दिला की इंग्लिश पेपरच्या रद्दीनं तो बंच पॅक करून टाकणे, म्हणजे दिवसाचं प्रचंड ऊन, रात्रीची प्रचंड पडणारी थंडी, ह्याच्यापासून बंचचं संरक्षण होतं आणि बाग आपली थंडीपासून आणि उन्हापासून वाचली जाते आणि त्याची विकृती जे पिंकच्या रूपाने आपल्याला येते ती थांबते. हाच त्याच्यावरचा चांगला उपाय आहे, म्हणजे त्या झाडाचं संरक्षण थंडीपासून उन्हापासून करणे. एक त्याचवेळी ज्या बाजूनं वारधट आपल्याला तयार करता येईल, वारधट म्हणजे थंडीची जे वारं त्या बागेतून पास होतंय त्या बाजूला वारधट निर्माण करणे, म्हणजे त्या बाजूला शेडनेट लावणे, हाही त्याच्यावरचा आपल्याला उपाय करता येईल. त्याचवेळी पहाटेच्या वेळी बागेत धूर तयार करणे, म्हणजे धूप लावणे, म्हणजे सगळं थोडंसं पिटवून बागेचे धुराचे लोट बागेत वाऱ्याच्या दिशेनं पलीकडच्या बाजूला जावेत, अशा पद्धतीनं धूर तयार केला तर थोडीशी थंडी कमी होते आणि बागेचं त्या थंडीपासून संरक्षण थोडंसं होतं. अशासाठी सुद्धा त्या पिंकवर आपल्याला फायदा करता येतो. बागायतदार बंधूंनो, कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढायचं असेल तर आपल्याला फिजिकल वर्क म्हणजे बागेत भौतिकदृष्ट्या काम जास्त करावं लागेल, हे लक्षात घ्या, तरच आपला खर्च वाचणार आहे. आणि ज्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या औषधानंच व्हायला पाहिजेत, ट्रॅक्टर फवारूनच व्हायला पाहिजेत, अशी जी आपली मानसिकता आहे ती थोडीशी बदलून फिजिकल वर्क करण्याचा आपण प्रयत्न करूया. ह्याच वेळी जर वॉटर मॅनेजमेंट आपण चांगल्या पद्धतीने ठेवण्याचं, आता आपल्या लाईटचं शेड्यूल आपल्या हातात नसल्यामुळं बऱ्याच वेळा अडचणीचं ठरतं. त्याचवेळी जर पहाटेच्या वेळी जर आपण बागेला पाणी देता आलं तरी सुद्धा आपल्याला त्याचा बागेला एक उबदारपणा मिळतो. अशासाठी सुद्धा ह्या माध्यमातून सुद्धा आपली पिंक थोडीशी थांबवता येऊ शकते, हे लक्षात घ्या. म्हणजे वॉटर मॅनेजमेंट, बागेतला उबदारपणा, बागेचे बंच झाकून ठेवणे, हा त्याच्यावरचा चांगला उपाय आहे. बागायतदार बंधूंनो, संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.